मागील 7 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते सराटी अंतरवाली या ठिकाणी चालू आहे। मध्यंतरी सरकारने दिलेल्या सगळे सोयरे यावरती त्यांनी उपोषण सोडलं होतं। मात्र आता सरकारकडून त्या सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी काढण्यात आली नाही। त्यामुळे पुन्हा मनोज जरांगे पाटील हे आता सराटी अंतरवाली या ठिकाणी 10 तारखेपासून उपोषणाला बसले आहे। विशेष अधिवेशन देखील यावेळी बोलवण्यात आलं होतं, मात्र सगळे सोयरे यावरती कुठलीही चर्चा झाली नाही। त्यामुळे आता 24 तारखेपासून पुन्हा आंदोलनाची दिशा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केली आहे। मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती वेगवेगळ्या स्तरावरून आरोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल नुकतेच अजय बावस्कर जे आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावरती मोठे आरोप केलेले आहे। ज्यावेळेस तुम्ही वाशीला गेले होते त्यावेळेस जी पुण्यामध्ये बैठक पार पडली वाशीमध्ये, त्या बैठकी गुप्त पार पडली, त्या बैठकीत तुमची काय चर्चा झाली असा देखील त्यांनी आरोप केला आहे। त्या संदर्भात माझ्या सोबत बोलण्यासाठी अभ्यासक डॉक्टर चंद्रशेखर पठवळे आहेत। सर, काय सांगाल? त्यांनी आरोप केला आहे की जी लोणावळ्याला बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये काहीतरी गुप्त होतं। एकदम खोटा आरोप आहे तो। मनोज दादा जरांगे पाटील हे पहिल्यापासून मागच्या 7 महिन्यापासून उपोषण करतायत आणि ते जनतेच्या समोर माईकच्या समोर आपलं विचार मांडत असतात नेहमी। कुठलं मंत्री महोदयाचं शिष्टमंडळ आलं, आणखी कोणतं शिष्टमंडळ आलं तर त्या शिष्टमंडळासोबत सुद्धा अगदी जनतेसमोर चर्चा करत असतात। आणि लोणावळ्यामध्ये जे काही सांगतायत ते अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचं गुप्त बैठक झालेली नाही, गुप्त चर्चा झालेली नाही। एकदम खोटे आणि बिनबुडाचे ते आरोप आहेत। आणि जे आरोप करतात त्यांची काय लायकी आहे ते त्यांचा काहीतरी महत्वाकांक्षा असली पाहिजे आणि ती महत्वाकांक्षा पूर्ण नाही झाली किंवा काही त्यांचं श्रेय घ्यायचंय त्यांना आणि ते श्रेय त्यांना मिळत नाही म्हणून त्यांच्या मनाचा तिळपापड झाला असला पाहिजे। आणि म्हणून ते अशा प्रकारचे मनोज दादा जरांगे पाटलावर बिनबुडाचे आरोप करतात। आणि अशा आरोपांना मराठा समाज हा कुठल्याही प्रकारचं भीक घालणार नाही। मराठा समाज 100% हा मराठा आरक्षणाचे नेते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटलांच्या सोबत आहेत, म्हणून अशा आरोपांना काही अर्थ नाही। तसंच मनोज जरांगे पाटील हे वारंवार त्यांची मागणी बदलत आहे असा देखील आरोप त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला होता। हे कोण हे आहेत अजय बारस्कर? मला तर ही मी प्रथम नाव ऐकतो यांचं। आंदोलनामध्ये असं चुकीची गोष्ट आहे, अशा प्रकारची अफवा पसरणं एकदम बिनबुडाचा आरोप आहे। हे माणूस मी ऐकलं यांचं की हे ढोंगी स्वरूपाचा महाराज आहे। संत तुकारामांचं नाव घेऊन कुठल्या तरी स्वार्थापोटी आणि मोहापोटी अशा प्रकारचं आरोप केले जात आहेत। आणि मला अजून वेगळा वास येतोय की अलीकडच्या काळामध्ये काही देऊन घेऊन पण असं लोक बोलतायत। मला वाटतं हे त्याच्यापैकीच हा असला पाहिजे। हे जे बोलणं आहे ते निव्वळ ढोंगीपणाचं बोलणं आहे। या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। आणि माझं असं मत आहे की यापुढे त्या कोण महाराज आहे त्याने अशा प्रकारचं बोलणं जे आहे ते बंद केलं पाहिजे। तसंच मनोज जरांगे पाटील हे एक नौटंकी माणूस आहे असं देखील त्यांनी म्हणलं। काय माणूस आहे? मूर्ख माणूस आहे। नौटंकी तो स्वतः करतोय। नौटंकी मनोज दादा जरांगे पाटील करत नाहीत। मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करतायत आणि हा महाराज नौटंकीवाला आहे आणि तो स्वतः नौटंकी करत असताना इतरांना नौटंकी म्हणणं ही एकदम दैव दुर्विलास आहे। आणि अशा प्रकारचं बोलणं जे आहे ते मराठा समाजाला रुचलेलं नाही। मराठा समाज हा त्याला त्याची जागा हा दाखवल्याशिवाय राहणार नाही। नक्कीच जर बघितलं तर मराठा समाज जो आहे तो त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं देखील आता चंद्रशेखर पठवळे यांनी बोलून दाखवलं आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराज।